नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या सिम्बा ऑफिशियलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मुलांनी खूप जिद्द केली, त्यांना अंडे खायचे आहेत म्हणून। तर आज आम्ही मस्त बनवले अंडा करी। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सिम्बा ऑफिशियलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट करून पण नक्की सांगा। तर अंडे मी उकडायला ठेवले होते, गरम होते, त्याच्यामुळे मी पोळ्या शेकून घेत आहे। आणि अंडे जसे थंडे झाले की मग मी भाजी बनवणार आहे। इकडे भात पण झालेला आहे, बघू शकता। मी पोळ्या शेकून घेतल्या सगळ्या आणि आता अंडे उकळून झाल्यानंतर ते तळायला टाकले आहे। छान तळून झाल्यानंतर मग मी त्यांना फ्राय करणार आहे अंडा करीसाठी। कमी आचेवर छान असं तळून घेत आहे। तर मित्रांनो, आमचा सिम्बा तर नाही राहिला आता, पण त्याच्या नावाने आम्ही चॅनल चालवणार आहोत अशी मुलांची पण इच्छा आहे। तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। असं थोडंसं असं चाकूने कट केलं तर जे अंडे असतात ते तेलामध्ये असे फुटत नाही, नाहीतर ते तेल वगैरे सगळं आपल्या अंगावर येतं, म्हणून थोडंसं असं चाकूने मी चिरा लावून घेतला। आता अंडे झाले आहेत सगळे फ्राय करून। आता मी त्यांना मसाला बनवणार आहे, ग्रेव्ही। तर आपल्याकडे 2 मसाले घरी असणे खूप गरजेचं आहे, कारण त्यामध्ये खूप छान टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण खूप छान बनते। तर मी याच्यात टाकून घेतले आहे अद्रक लसूण पेस्ट वगैरे, कांद्याची थोडीशी पेस्ट वगैरे। आपण जे मटन ग्रेव्ही किंवा चिकन ग्रेव्ही मसाला येतो तो खूप छान असतो, त्याच्या 1 चमच जरी आपण टाकला तरी खूप छान अशी ग्रेव्ही होते आणि टेस्ट पण खूप छान येते। तर मागच्या वेळेस मी पहिल्यांदाच आणला आणि खूप छान असे त्याची टेस्ट यायची, तर मी आता पुन्हा तो पॅकेट घेऊन आले आहे आणि अंडा करीला पण मी ते टाकणार आहे। चांगलं असं मसाला शिजवू देणार आहे, तेल सुटेपर्यंत छान असं झाकून शिजवणार आहे। कमी आचेवर असं शिजवत आहे मसाला। तर छान असं झाकून शिजवेन आणि सगळं टाकून देणार आहे। हळद, आपण जसं तुमच्याकडे हळद खूप तेज असते आणि कोणती हळद थोडी कमी असते, त्याच्यामुळे जशी असेल तसे समजून अर्धा चमच किंवा त्यापेक्षा कमी टाकावी लागते। तर इथं मी सगळा मिक्स मसाला, टमाटर वगैरे टाकून घेतले आहे आणि छान असं शिजायला ठेवलं आहे। आणि हे जे भांडं धुवून टाकलेलं आहे पाणी मसाल्याचं, त्याच्यामुळे काय होतं की आपला मसाला वगैरे जो लागला राहतो भांड्याला तो वाया जात नाही। सगळं असं नीट धुवून टाकले आहे। आणि हा मसाला जो मी तुम्हाला सांगितला ग्रेव्ही मसाला, खूप छान चव येते याची। चिकन ग्रेव्ही मसाला म्हणून येतो, खूप छान असतो। आतमध्ये एकदम असं पिसलेला नसतो, गरम
मसाल्यापेक्षा जास्त असा खुरदुरा असतो तो 1 चमच टाकून देणार आहे. एक चमच असा टाकून दिला आहे मी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याची. आणि आता मी याच्यामध्ये अंडे टाकून घेणार आहे. मसाला छान शिजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आणि आता याच्यात अंडे टाकून घेणार आहे. मसाला शिजल्यानंतर अंडे टाकून जास्त वेळ शिजवायची काही गरज नसते, कारण आपला मसाला अगोदरच छान शिजलेला असतो. मुलं खूप घाई करत आहेत जेवणासाठी. झालं का लहान मुलांचं असंच असतं. तर आता मी 5 मिनिट ठेवणार आहे एक उकळी यायसाठी. आणि तुम्हाला दिसत असेल की किचन ओट्यावरती थोडंसं पसारा असल्यासारखं तो मी छान पुसून घेतला आहे. स्वयंपाक करताना पसारा होतोच, ते काही नवं नाही. सगळंच किचनमध्ये पसारा होतोच. आणि सगळं आपलं कामं झाल्यानंतर आता पहा, झालेली आहे आपली अंडाकरी, एकदम मस्त झालेली आहे. आता मी मुलांना जेवण देत आहे. Mama,